अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की 11 गुरुवारचे व्रत जे आहे ते कसे करायचे। त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी होत्या, संकल्प करायचा वगैरे सगळ्या गोष्टी होत्या। तर आजचा आपण जो मी तुम्हाला सांगितलं होतं की 9 गुरुवारचे सुद्धा स्वामींचे व्रत असतात, ते आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। आणि हे व्रत थोडे वेगळे आहेत, कारण ह्या व्रतामध्ये ह्या पुस्तकाप्रमाणे ह्याच्यात सांगितलेलं आहे, त्यामुळे तुम्ही असं करू शकता। तुम्हाला जर का हे 9 व्रताचे जर का पुस्तक मिळाले तरच तुम्ही हे व्रत करा, अथवा तुम्ही 11 गुरुवारचे व्रत आहे ते करू शकता। तर चला मी तुम्हाला सांगते हे आता की 9 गुरुवारचे जे व्रत आहे ते कसे करायचे। हे पुस्तक आहे आणि अजून एक पुस्तक आहे ज्याचा मी इथं फोटो लावते। ते पुस्तक आणि हे पुस्तक प्रकाशन वेगळे वेगळे आहे, त्यामुळे आतली माहिती वेगळी असू शकते। त्यामुळे तुम्हाला जे कुठलं पुस्तक भेटेल हे किंवा दुसरं, आणि अजून एक आहे ते मला त्याचा फोटो जरी भेटला तरी मी इथे लावून देईल। तर त्या हिशोबाने ज्यामध्ये जशी माहिती आहे तसंच तुम्ही करा। माहिती शक्यतो सगळ्यांमध्ये सारखीच आहे, असं काही वेगळं नाहीये, फक्त यामध्ये कथा आहे, आपण ती कथा वाचतो। जसं बाकीच्या वैभवलक्ष्मी महालक्ष्मीच्या ह्याच्यामध्ये किंवा दुसऱ्या कुठल्या ह्याच्यामध्ये आपण कथा वाचतो, त्यानुसार ह्याच्यामध्ये कथा वाचायची आहे। तर मी तुम्हाला सगळी पद्धत यामध्ये सांगणार आहे की काय काय करायचं आहे काय नाही। तर एक गोष्ट जे मी 11 गुरुवारच्या ह्याच्यात सांगायचं विसरले होते ते म्हणजे की 11 गुरुवारचे जेव्हा आपण व्रत करतो त्यामध्ये मध्ये समजा एखादा खंडन पडलं तर ते खंडनच्या वेळेस आपल्याला तो व्रत सोडायचा नाहीये, म्हणजे त्या दिवशी आपल्याला उपवास करायचाच आहे। म्हणजे समजा तुम्ही कुठे बाहेर गेले, तुमची मासिक पाळी आली, सुतक वगैरे काही आलं, बरेचसे लोक असंही म्हणतात की सुतक आलं की परत सुरुवातीपासून करतात, पण शक्यतो 15 दिवस जातात, मग त्यामध्ये 2 गुरुवार तर जातातच तुमचे। त्यामुळे पारायणच्या वेळेस पारायण पहिल्यापासून करावं हे अगदी योग्य आहे, पण गुरुवारच्या वेळेस जर का तुम्हाला सुतक आलं आणि त्यामध्ये सुतकात 15 दिवस पाळावं, कारण 14व्या दिवशी जेव्हा उदक शांती होते त्यानंतर शुद्धीकरण झाल्यावर 15व्या दिवशीपासून तुम्ही तुमचं देवधर्माच्या गोष्टी करू शकता। त्यामुळे 15 दिवस म्हणजे तुमचे 2 गुरुवार हे जाणारच। त्यामुळे पण त्यावेळेस तुम्हाला उपवास हा करायचाच आहे, उपवास हा करायचाच आहे। पण आता बरेचशा ठिकाणी तेव्हा देवाचं आपण काही करत नाही, त्यामुळे बरेचशा वेळेस सुतकाच्या वेळेस फक्त मी गोष्ट करतेय, त्यावेळेस तुम्ही तुमच्या ब्राह्मणांना जे कुठले ब्राह्मण किंवा गुरुजी तुमच्याकडे येतील त्यांना तुम्ही विचारू शकता, अथवा तुमची इच्छा असेल किंवा त्या हिशोबाने तुम्ही बघू शकता। तर तुम्हाला उपवास जो कायमस्वरूपी समजा ते सोमवार वगैरे ठेवतात त्या हिशोबाने उपवास केला तर चालेल, अथवा तुम्ही ते असंही राहू देऊ शकतात। बरं, जेव्हा अडचण येते, कुठं बाहेर जातो, तुम्ही तुमच्या माहेरी जाता, कुठल्याही गोष्टी, त्यावेळेस सुद्धा तुम्हाला उपवास हा करायचा आहे, पण तिथे तुम्हाला पूजा मांडणी वगैरे करता येणार नाही, तिथे तुम्हाला कथा सारामृत वगैरे वाचता येणार नाही, त्यामुळे तुम्हाला ती पूजा तिथे करायची नाहीये। तुमच्या घरी आल्यावरच तुम्हाला ती गोष्ट करायची आहे, पण त्यावेळेस जो गुरुवार असेल त्या दिवशी तुम्हाला उपवास हा करायचा आहे, पण पूजा ही करायची नाहीये। आणि त्याचबरोबर तो गुरुवार ह्या 11 किंवा ह्या 9 मध्ये धरायचा नाहीये। ते म्हणजे ते धरून तुमचे 12-13 होऊ शकतील, पण कारण आपल्याला ते धरायचेच नाही त्यामुळे तो काउंटच करायचा नाहीये, आपल्याला तो सोडून द्यायचा आहे। समजा तुमचे 3 झाले आणि 4थ्याच्या वेळेस तुम्हाला अडचण आली, तुम्हाला तर त्यामुळे तुम्हाला तो उपवास करायचा आहे, पण तो दिवस मोजायचा नाहीये। पुढच्या गुरुवारी मग 4था असं तुम्हाला करायचंय। तर ह्या काही गोष्टी होत्या ज्या मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगायला विसरले होते, तर ते नक्कीच तुम्ही त्या गोष्टीनुसार तुम्ही ते करू शकता। आता इथे ह्या पुस्तकानुसार मी तुम्हाला सगळं सांगते काय आहे काय नाही। तर हे जे स्वामी समर्थांचे व्रत आहे, जसं त्यांची शिकवण आहे की आपल्याला चांगलं वागायचं आहे, लोकांशी चांगलं राहायचं आहे, दान धर्म करायचे आहेत, खरं वागायचं आहे, खोटं वागायचं नाहीये, जितकं होऊ शकेल तेवढे पुण्य कामं करायची आहेत। तर अशा सगळ्या गोष्टी आहेत। खडूसपणा किंवा वाईटपणा ह्या अशा गोष्टी त्यांना आवडत नाही आणि ही गोष्ट त्यांच्या लगेच लक्षात येते, त्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी करायच्या नाहीये। आणि असं नाही की आपल्याला फक्त उपवास करतोय तोपर्यंत चांगलं वागायचंय, त्यानंतर चांगलं नाही वागायचं, असं नाहीये। त्यामुळे तुम्हाला कायमस्वरूपी तसं राहायचंय, कारण स्वामी बघणारे आहेत, त्यामुळे तुम्हाला त्या हिशोबाने राहायचं आहे। त्यानंतर ह्या पुस्तकानुसार पहिले तुम्हाला सुरुवातीला स्वामींनी स्वामींची शिकवण काय काय आहे की कोणावर हे कारणास्तव चिडू नका, समोरच्या परिस्थितीचा उद्देश समजून घ्या, एखादी कृती का झाली असेल ते समजून घ्या, उगाच चिडू नका, रागवू नका, मीच शहाणा आहे असा अहंकार बाळगू नका, समोरच्याचा आदर करा, शांत रहा,
अविचारणे कोणाचीही कृती करू नका. आपण केलेल्या कृतीचा, बोललेल्या शब्दाचा आता आणि भविष्यात वैयक्तिक आणि सामाजिकरित्या काय परिणाम होईल याचा आधी विचार करा. पश्चात बुद्धीचा काहीच उपयोग होत नाही. कष्ट केल्याशिवाय सहज साध्य होत नाही. अशा बऱ्याचशा गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत, तर त्या इथे दिलेली आहे. तर सगळ्यात पहिले यामध्ये त्यांचे व्रत कसे करायचे, तर ते कशासाठी आहे, तर हे जे व्रत आहे हे आपल्याला कुठलीही इच्छा पूर्ण होण्यासाठी हे व्रत आहे. त्यामुळे तुम्हाला कुठलीही इच्छा असेल तुम्ही हे व्रत करू शकता. त्यानंतर त्यांची शिकवण आणि त्यानंतर 9 गुरुवारचे व्रत हे कसे करायचे आहेत, तर कुठल्याही यश प्राप्तीसाठी आणि त्याचबरोबर कुठल्याही गोष्टीसाठी तुमची इच्छापूर्ती होण्यासाठी तुम्हाला हे व्रत, मनोवांछित फल हे घेण्यासाठी तुम्हाला हे व्रत करायचे आहे. तर ह्यामध्ये बरीचशी माहिती दिली आहे. दत्तावतार कशा म्हणजे त्यानंतर कसं झालं, कोणत्या दिवशी, सगळ्या गोष्टीची माहिती ह्यामध्ये दिलेली आहे. आणि त्यानंतर तुम्हाला नामस्मरणची किती भक्ती असते, नामस्मरणाच्या आधी श्रवण भक्ती किती असते. तुम्ही एखादी गोष्ट खूप ऐकली, म्हणून म्हटलं जातं की देवधर्माच्या गाण्या ऐका, कारण त्याने तुमच्या मनावर खूप छान परिणाम होतात. त्याचबरोबर कीर्तन भक्तीचा काय परिणाम आहे, नामस्मरणाचा काय परिणाम आहे, हे सगळं त्याच्यामध्ये दिलेलं आहे. तर हे झाल्यानंतर तुम्हाला ह्यामध्ये बरीचशी माहिती दिलेली आहे. त्यानंतर सूचना काही काही दिलेल्या आहे. त्या सूचनामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की ह्यासाठी तुम्हाला म्हणजे उद्भवलेली परिस्थिती आपली परीक्षा बघण्यासाठीच असल्याने स्वतःच्या कल्याणासाठीच ह्या व्रताचे अनुष्ठान करावे. म्हणजे स्वतःच्या कल्याणासाठी, म्हणजे कोणाचंही वाईट व्हावं असं नाही, किंवा ह्याचं हे काम होऊ नये किंवा असं नाही. तुम्हाला काय चांगलं होईल. आणि मी तर सांगेल अख्ख्या जगाचं कल्याण हो आणि त्यामध्ये सर्वांच्या इच्छा पूर्ण हो, असं तुम्ही जर का संकल्प केला तर तुमच्या तर इच्छा पूर्ण होतीलच, बरोबर तुमच्या बरोबर सगळ्यांकडे पॉझिटिव्ह वाईब्स जातील आणि सगळ्यांच्याही इच्छा होतील. आणि देवालाही हे खूप आवडतं जेव्हा तुम्ही सगळ्यांसाठी विचार करता. तर ते झालं. त्यानंतर कोणताही वाईट दुराग्रही विचार मनात ठेवून व्रत करायचे नाहीये. त्यानंतर नेहमीच आपले आचार विचार चांगले ठेवायचे आहे. व्रत कालात कोणाशीही विसंवाद, वादविवाद करू नये. शुचिरभूत राहावे, कोणतेही व्यसन करू नये. एक वेळ मिताहार करावा, म्हणजे एक वेळ जेवण करावं आणि उपवास करावा. ब्रह्मचार्याचे पालन करावे आणि त्याच नंतर मांसाहार करू नये. आणि त्यानंतर तुम्हाला त्यांची रोज आराधना करायची आहे. आणि यानंतर आपली इच्छा, अपेक्षा, अडचण, परिस्थितीचा उल्लेख एका कोऱ्या कागदावर, तर या 9 गुरुवारच्या व्रतमध्ये एक दिलेला आहे. आणि हे मी म्हणेल, मी हे 11 गुरुवारच्या ह्याच्यात सुद्धा करू इच्छित आहे. कारण ह्याच्यात काय लिहिलेलं आहे की तुम्हाला एका कोऱ्या कागदावर लिहून तुमची इच्छा जी काय आहे ती एका कोऱ्या कागदावर लिहून तो कागद पहिल्या गुरुवारी जेव्हा तुम्ही संकल्प करणार आहे त्यावेळेस ते त्याच्यावर लिहा आणि स्वामींच्या फोटो किंवा मूर्ती समोर ते ठेवा. आता तुम्ही म्हणाल लिहून ठेवायची काय गरज आहे, स्वामींना तर सगळंच माहिती आहे. तर हे त्यात लिहिलेलं आहे की स्वामींना सगळं माहिती आहे, स्वामींना सगळं सारेच ज्ञात आहे, परंतु आपल्या इच्छेत फरक पडू नये. तुम्ही आज म्हणाला हा मी आज हे मागितलं, 2 दुसऱ्या तिसऱ्या गुरुवारी अरे मला हे पण मागायला हवं होतं, असं करायचं नाहीये. त्यासाठी तुम्हाला लिहून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही म्हणाल की देवा मी तर हे मागितलंच पण मला हे असं पण द्या बरं का. म्हणजे तुम्हाला एकदा संकल्प केला की तुम्हाला दरवेळेस असं करून भागणार नाहीये. त्यामुळे तुम्हाला पहिल्याच गुरुवारी तुम्हाला तो संकल्प लिहायचा आहे. संकल्प सोडला की ती चिठ्ठी तिथे ठेवायची आहे. आणि हे का तर आपल्या इच्छेत फरक पडू नये आणि आपण बंधनात असू, म्हणजे आपल्या अंगावर एक बंधन राहील की हा एवढंच आहे, याच्यावरती जास्ती काही नाहीये. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की एक मानव आपण म्हणतो एक बिहेवियर असतो, एक ह्युमन बिहेवियर असतो की आपल्याकडे एखादी गोष्ट यायला लागली ना आपण म्हणजे बोट दिला की हात धरतो. त्यासाठी हे बंधनकारक आपल्यासाठी गोष्टी आहे. बाकी ह्या गोष्टी ह्यामध्ये सगळं तसंच आहे. काही अडचणी आल्यास सुतक सोयर, आजारपणा, प्रवास, नैसर्गिक आपत्ती, स्त्रियांच्या बाबतीत मासिक धर्म वगैरे आल्यास तो गुरुवार सोडून द्यावा व पुढील गुरुवारपासून व्रत क्रमशः ठेवावे. कारण स्वामींना कसलेच बंधन नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत गुरुवारी आपण नामस्मरण चालू ठेवावा.
आपले चित्त जागेवर राहणे शक्य नसेल म्हणून असा गुरुवार सोडून द्यावा, कारण त्यावेळेस आपण काहीतरी गडबडीत असू, कुठेतरी बाहेर असू, मग त्यावेळेस तो गुरुवार करून म्हणजे पूजा वगैरे आपण काही करणार नाही, त्यामुळे तो गुरुवार राहून द्यायचा. तर त्यावेळेस आपल्याला काही करायचं नाहीये आणि पुढचा गुरुवार आपल्याला धरायचा आहे. बरं, त्यानंतर जे मी तुम्हाला साहित्य सांगितले होते त्याच्यात लिहिलेलं आहे की तुम्हाला इथे पाट किंवा चौरंग, पिवळे वस्त्र, पळी, पाण्याने भरलेले तांब्याचे भांडे, ताम्हण, स्वामींची मूर्ती अथवा तसबीर, विड्याची पाने, त्याच्यानंतर सुपारी, त्याच्यानंतर 1, 2, 5 पैकी पैशांची नाणी, हळद कुंकू, अष्टगंध किंवा सहाणे वर उगळलेली चंदन, समई, निरांजन, अगरबत्ती, अक्षदा, घंटा, हार, फुले, तुळस, बेल, बसण्यासाठी कापडी आसन, रांगोळी, अत्तर, नैवेद्य, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे लागणार आहेत. त्यानंतर व्रत कसे करावे. व्रत करणाऱ्यांनी सकाळी लवकर उठावे, व्रतपूजन करावयाचे ठिकाण स्वच्छ करावे, शुचिरभूत होऊन धृत वस्त्र परिधान करावे, म्हणजे धुतलेले वस्त्र परिधान करावे, स्वतःच्या कपाळी कुंकू लावावा, देवाला नमस्कार करावा, श्री गणेश कुळदेवत, श्री कुलदेवता, ग्रामदेवता, वास्तुदेवता, गुरुदेव दत्त व स्वामी समर्थांचे नामस्मरण करावे, घरातील वडीलधाऱ्यांचा नमस्कार करावा आणि त्यांचे आशीर्वाद घ्यावे. आणि त्यानंतर व्रतपूजनाच्या ठिकाणी धरती मातेला नमस्कार करून आपण कापडी आसनावर प्रथम आपले उजवे पाऊल ठेवून पूर्व दिशेला आपले मुख होईल अशा प्रकारे बसावे, म्हणजे पूर्व दिशेकडे करून पूजा करायची आहे. आपल्या समोर जमिनीवर रांगोळीने स्वस्तिक काढावी, त्यावर हळद कुंकू व्हावे, त्या ठिकाणी पाट किंवा चौरंग मांडावा, चौरंगावर पिवळे वस्त्र कापड घालावे, त्यावर स्वामींची मूर्ती अथवा तसबीर ठेवावी, तसबीर असेल तर नीट उभी राहील ह्या प्रकारे भिंतीला टेकून ठेवावी. चौरंगावर स्वामींच्या समोर विडा ठेवावा, विड्याची 2 पाने एकमेकावर ठेवून स्वामींकडे देठ येईल ह्याप्रमाणे तुम्हाला तो विडा ठेवायचा आहे आणि त्यानंतर फळ ठेवायचं आहे. चौरंगावर तुम्हाला कळस मांडायचा आहे, जसं तुम्हाला मी सांगितलं, त्यावर गणपतीची स्थापना करायची आहे. ह्यात जसं आपण जी पूजा मांडतो त्यानुसार तुम्हाला पूजा मांडायची आहे. आणि त्यानंतर तुम्हाला हे व्रत जे आहे ती गंधाक्षत, फुलं, दीप, धूप, नैवेद्य दाखवून तुम्हाला ही पूजा पूर्णपणे पार पाडायची आहे. व्रताचा संकल्प करायचा आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं, कागदावर घडी करून त्यावर लिहायचं आहे आणि ती संकल्प करून तिथे ठेवायचं आहे. आणि संकल्प करताना काय म्हणायचं आहे इथे लिहिलेलं आहे, जसं संकल्प करताना श्री स्वामी महाराज हे विघ्नहर्त्या, तुम्ही भक्तांचे रक्षण करणारे, मनोकामना पूर्ण करणारे आहात. मी आपणाला शरण आलो आहे, माझा सांभाळ करा. मी तुमचे नाव, आज जे कुठला दिवस असेल त्या महिन्याचे नाव, शुक्ल कृष्ण पक्षे जे कुठला दिवस असेल त्या तिथीचं नाव, त्यानंतर वारचं नाव, ही मनोकामना पूर्ण व्हावी यासाठी आपले 9 गुरुवारचे व्रत करून आपणास आवाहित करत आहे. आपण येऊन माझे संकट निवारण करावे अशी मी आपणाजवळ विनम्र प्रार्थना करते, असे म्हणून स्वामींना नमस्कार करावा. आणि त्यानंतर व्रतपूजा आरंभ करावी. व्रतपूजामध्ये तुम्हाला बरेचसे इथे मंत्र दिलेले आहे. ते मंत्र जसे आपले सत्यनारायण पूजेचे जे मंत्र असतात तसे त्यांनी हे मंत्र दिलेले आहे. हे बोलता बोलता तुम्हाला आचमन करायचं आहे. बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या तिथे करायच्या आहेत. आणि त्यानंतर इथे मग तुम्हाला श्लोक दिलेला आहे, तो श्लोक वाचायचा आहे. त्यानंतर तुम्हाला परत मंत्रोच्चार दिलेला आहे, त्याचा अर्थ सुद्धा दिलेला आहे, ते तुम्हाला करायचं आहे. कधी करायच्या आधी हे पूर्ण वाचून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आणि त्यानंतर तुम्हाला इथे नंतर शेवट आरत्यांच्या नंतर ह्यामध्ये तुम्हाला कथा दिलेली आहे, ती कथा वाचायची आहे. आणि कथा नंतर इथे स्वामी समर्थांचे अष्टोत्तरशत नामावली आहे. अष्टोत्तरशत म्हणजे किती झाले, 108 असतील. हो, 108 नावं आहेत. त्यानंतर तुम्हाला इथे तारक मंत्र दिलेला आहे, तारक मंत्र म्हणायचा आहे, स्वामींचा जय जयकार करायचा आहे. आणि त्यानंतर तुम्हाला इथे कथा वाचायची, जसं मी सांगितलं कथा वाचायची आहे. कथा वाचल्यानंतर तुम्हाला हे केल्यानंतर त्याच्यानंतर स्वामी समर्थाष्टक दिलेलं आहे ते वाचायचं आहे. आणि मग त्यानंतर इथे आरती करायची. शेवट तुम्हाला मग आरती करायची, गणपतीची आरती, दत्ताची आरती आणि त्यानंतर स्वामी समर्थांची आरती, असं तुम्हाला करायची आहे. 3 आरत्या तुम्हाला करायच्या आहेत. ह्या प्रकारे तुमचे हे 9 व्रताची जी संकल्पना आहे ती संपूर्ण होईल आणि 9 दिवसाचे जे 9 गुरुवारचे जे व्रत आहे ते पूर्णपणे होतील. तर ह्या प्रकारे तुम्ही करू शकता. शेवटच्या गुरुवारी जसं सांगितलं महानैवेद्य वगैरे करा आणि त्यानुसार तुम्ही तुमचं उद्यापन करा.
या प्रकारेच यामध्ये सांगितलं आहे. तर मनोवांछित फल प्राप्त होणार आहे आणि संकट निवारण हे व्रत आहे. हे नक्कीच तुम्ही करून बघा, तुम्हाला खूप छान वाटेल. आणि त्याचबरोबर हे जसे 9 गुरुवारचे आहेत, 11 गुरुवारचे आहेत, तसेच 9 गुरुवारचे आहेत. तर नक्कीच तुम्ही बघू शकता. याच्या ज्या पोथ्या आहेत ह्या वेगळ्या वेगळ्या प्रकारे आहेत. त्यामुळे कधीही कुठलीही पोथी, कुठलंही व्रत करताना त्याची जर का कुठली पोथी असेल तर ती पोथी फुल आधी वाचून घ्या, मग नंतर तुम्ही ते व्रत करा. त्याने काय होईल तुम्हाला पूर्णपणे माहिती मिळेल. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला सांगा. तुम्हाला माहिती काय हवी असेल अजून तुम्ही मला नक्कीच विचारू शकता. तर नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया परत एकदा पुढच्या एक छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि असेच व्हिडिओ बघत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.